हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत आणि मजेतच राहा. तर बघा, चालू आहे घरातली कामं वगैरे, बनवायचं आहे स्वयंपाक. ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन जाईल ह्यासाठी. तर आता घरातले जे काही काम आहे, आजचं रुटीन कसं असणार आहे हे तुमच्यावर मी शेअर करणार आहे. चला. उन्हाळा सुरू झाला म्हणलं की फ्रेंड, प्रत्येकाच्या घरामध्ये उन्हाळी काम सुरू असते. पण ॲक्च्युली कसं माहिती आहे का, मी फ्लॅटमध्ये राहते, तुम्ही बऱ्याचशा ब्लॉगमध्ये पाहिलेलंच आहे. पण ते कसं होतं की आमच्या एका बाल्कनी, जी मोठी बाल्कनी आहे ना, तिथं अजिबातच ऊन येत नाही. आणि जी छोटी बाल्कनी आहे ना, तिथे ऊन येतं. ते पण 9 वाजता येतं, 1:30 ते 2पर्यंत जातं पण ऊन. पण म्हणून मी कधी बनवण्यामध्ये इंटरेस्ट पण घेत नव्हती. आणि आपण तळे की जास्त जाड पण होतं, असं पण माझं थोडंसंही होतं. त्यामुळे मी बनवायचा कधी प्रयत्न करत नव्हते. आई मला देत होती, पण आईने मला व्हॉट्सअपवरती एक फोटो पाठवले उपवासाचे सांडगे. तर मला ते बघूनच असं वाटलं की चला आपण पण करूया. आणि म्हटलं चला, मी करत असताना तुमच्यावर पण शेअर करावं की माझ्या आईची रेसिपी आहे ही, ते तुमच्यावर मी आता इथे शेअर करत आहे. तर इथे घेतलेले आहेत मी बटाटे. तर 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. तर ते बटाटे साल काढून आता मी खिसून घेत आहे. साल काढल्यानंतर धुवायची पण गरज नाही आहे फ्रेंड्स, डायरेक्ट ते तुम्ही खिसून घ्यायचं आहे. आणि एकदम म्हणजे मोठं जास्त आहे बघा खिसणी, त्या साईजनं तुम्ही खिसलं तरी चालते, लहान ह्याने खिसलं चालतं. पण मी लहान ह्याने खिसत आहे. आई मला म्हणत होती मोठ्याने खिसून घे, पटपट होतं आहे. पण मी म्हटलं ते खूपच असं, ज्यावेळेस आपण पुढची प्रोसेस करू ना त्यावेळेस व्यवस्थित व्हायचं ना असं माझ्या जीवाला वाटलं, म्हणून मी लहान ह्यानंच खिसून घेत आहे. तर खरंच सांगते, एवढी मस्त आणि छान अशी रेसिपी आहे. आणि जुन्या बायकांचं ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट ते सांगतात ना, आपण करतो ना, तर खरंच सांगते खूप यम्मी आणि टेस्टी बनते आणि एकदम मस्त असं पण बनतात. तर सगळे बटाटे जेवढे आहेत ना, आता इथे मी खिसून घेत आहे. बटाटे खिसून झाले आणि मला लक्षात आलं की मशीन लावायची राहिलेली आहे, कारण मावशी येतात 1 वाजता. तर मला पटकन आता इथे मशीन वगैरे लावून घ्यावी, कारण की राहिले की राहून जातं बघा मशीन लावायचं. आणि कारण की मावशी पण आल्यानंतर त्यांना पण मला वाळू घालायला सांगायचं आहे. आणि बाकीचे कपडे आहेत ना वाळले, ती फोल्ड करायला पण सांगायचं आहे. मग बाकीचे मला पण कामं खूप असतात ना फ्रेंड्स, त्यामुळे मी मावशीने हेल्प करायला ठेवलेलंच आहे. कारण प्रत्येक जसं लग्न झालं आहे ना, तसं मला एकटीलाच प्रत्येक गोष्ट करावी लागली आहे. त्यामुळं कसं की कोणाची हेल्प नसल्यानंतर असं एक स्टेजला गेलं ना, आपल्याला वाटतं की नाही आता मला नाही करायचं काम वगैरे, जेवढं होतं तेवढं मी करते. नाही असं पण नाही की पूर्णच काम सोडते आणि बसते, असं पण नाही आहे. बाल्कनीमध्ये जाऊन सीडी घेऊन आले. ॲक्च्युली मला ना खाली ठेवायला मोठे मोठे असं काही खूप सारं नाही आहे खरं, माझ्याकडे जेवढं आहे तेच आहे. तर वरती जे पातेलं म्हणा हे ते लॉफ्टमध्ये वरती ठेवलेलं होतं. तर ते सीडी आणल्याशिवाय तर काढता येत नाही, कारण वरती आहे ना. आणि मला आता उन्हाळा काम तर करायला घेतले फर्स्ट टाईम. एवढं जरवेळेस करते मी खाण्यापुरतं तेवढंच, उन्हाळ्यामध्ये ते कच्चं खाऊनच संपतं जरवेळेस. शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला शेअर केलेलं होतं. तर म्हणलं आता ह्यावेळी जरा जास्त क्वांटिटी करत आहे. तर बघूया आता उन्हाळा काम मला कुठे ठेवायचा मोठा प्रश्न पडलेला आहे. त्यानंतर बघा, हे जे काही खिसून घेतलेले बटाटा आहे ना, ते 3 ते 4 वेळा ते जी काही गहाण असते बघा, लाल पाणी वगैरे असतं ना, ते पूर्ण निघून जाईपर्यंत, बटाटा आपल्याला पूर्ण पांढरा शुभ्र होईपर्यंत आपल्याला वॉश करून घ्यायचं आहे. भांड्याचा ढिगारा खूप सारा पडतो बघा, म्हणून मी पटकनी ताट एवढं काही घाण झालं नव्हतं, म्हणून पटकनी मी हे करून घेतलं. आणि तुम्हाला सांगते एक गंमत तुम्हाला पुढे दिसणारच आहे बघा. मी हे धुत असताना माझ्याकडनं बटाटं सांडलं. आता मी ते बेसिंगमधलं तर कसं घेऊ मला काय कळत नव्हतं. वरवरचं जे काय आहे ना मी घेतलं, मला जरी वॉश करायचंच आहे तर मग मी घेतलं. खरं सांगते बघा, तुमच्यासमोरच घेतलं मी. बाकीचं आणखी पडलेलं आहे, ते माझी घ्यायची काही इच्छा झाली नाही. तर आता बटाटा खिस पडलेलंच आहे, तर मग ते थोडंसं मिसमॅच व्हायला नको दोन्ही मिश्रण साबुदाण्याचं हे, म्हणून मी परत एक बटाटा घेतलं. ॲक्च्युली मी 2 बटाटे घेतले आणि ते दोन्ही पण बटाटे परत खिसून त्यामध्ये टाकले, कारण की कमी पडू नये. आणखी काहीतरी रेसिपी नवीन करायला गेले आणि चुकली तर मग माहीत आहे ना तुम्हाला, सगळं वाया जातं. वाया जाण्यापेक्षा पण आणखी जास्तीत जास्त म्हणजे आपली मेहनत पण तिथे वाया जाते. हे नाही म्हटलं तर बघा, गरम तर इतकं व्हायला लागलं ना पुण्यामध्ये, अति प्रमाणात गरम होते. आता हे दोन्ही बटाटे मी ते खिसून घेते. आणि त्याच्यानंतर खिसून झाल्यानंतर पूर्ण बटाट्याचा खिस मी असं स्वच्छ असं धुवून घेणार, एकदम पांढरं शुभ्र असं. पाणी बटाट जोपर्यंत राहत नाही ना तोपर्यंत आपल्याला ते वॉश करून घ्यायचं आहे.
बटाट्याचा खीस आहे ना, तो साधारणतः 6 ते 7 वेळा मी इथे स्वच्छ धुवून घेतला. पूर्ण लाल पाणी काढून बटाटा एकदम त्याचा खीस पांढरा शुभ्र दिसू लागल्यानंतर मी इथे मोठ्या पातीमध्ये घेतलेला आहे. आणि रात्री झोपताना मी 1 किलो साबुदाणा भिजायला ठेवलेला होता, तो आता मी ह्यामध्ये काढून घेत आहे. आणि आपल्याला पुढची प्रोसेस काय करायचं आहे हे तुम्हाला मी शेअर करणारच आहे. पण कालचा जो ब्लॉग आलेला होता, बरेचसे लोक ना शॉर्ट व्हिडिओला जास्त रिस्पॉन्स देतात, मला समजत नाही. ब्लॉगिंगला जास्त हे करत नाही आहेत, खूप कमी असे आता सध्या हे चालू आहे. जे काही लोक बघतात व्हिडिओ आणि सोडून देतात. एखादं लाईक केलं तर आम्ही एवढी मेहनत करतो व्हिडिओच्या मागे, एक लाईक केलं तर तुमच्या लाईकमुळे एक सपोर्ट पण मिळतो, खरं नाही म्हटलं तरी. आता इथे बटाट्याचा खीस आणि साबुदाणा मी सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. तर तुम्ही बघत आहात ह्यामध्ये मी आणखी पण काहीच घातलेलं नाही. चवीनुसार मीठ घातलेलं नाही आहे, कोणताही मसाला लाल तिखट काहीही घातलेलं नाही आहे. तर इकडं पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवायला आहे, जेणेकरून माझं पटकन होईल. आणि पाणी गरम झाल्यानंतर उकळायला लागल्यानंतर इथे मी जे काही साबुदाणा आणि बटाटा आहे ना, तो मिक्स केलेले चाळणीवरती ठेवून घेतात. इथे चाळणीला मी थोडंसं तेल पण लावून घेतलेलं आहे, जेणेकरून साबुदाणा खूप चिकट असतो बघा, तो खूप सारं चिटकून राहू नये म्हणून. पण खरं सांगा, तेल लावलं काही नाही लावलं तरी चिटकतच, कारण साबुदाण्याचं तेवढं हेच असतं की चिकट होतंच. पाणी उकळत आहे, चाळणी पण चांगली गरम झालेली आहे. त्यानंतर ह्यामध्ये मी अर्धा जेवढं आहे ना मिश्रण ते ठेवलेलं आहे. मला 2 वेळा करावं लागलं, कारण जास्त मोठी अशी चाळणी घेतली होती ना, त्यामुळे. तर एकदम 5 ते 10 मिनटंच आपल्याला हे मोठा गॅसवर वाफवून घ्यायचं आहे. खूप सारं शिजवून घेऊ नका, गाळ होतो खूपच. नंतर बघा 5 ते 10 मिनटं हे केल्यानंतर इथं मी जुगाड करत आहे. ॲक्च्युली माझ्याकडे खूप सारी मोठी भांडीच नाहीत बघा. आता मी ह्या वर्षी तर पहिल्यांदा उन्हाळा काम करायला, आता मी ठरवलेलं आहे की जरा मोठे मोठे भांडी पण आता मी घेणार आहे. कारण चिवडा जरी दिवाळीचं बनवायचं म्हणलं ना, मला कपडे वाळू घालायची जी मी टब ठेवलेला आहे, तो टब मी स्वच्छ धुवून मग मी त्याचा वापर करते. आता हे रिकामं केलं आणि त्यामध्ये जे काही वाफ दिलेलं आहे ना बटाटा आणि साबुदाणा, ते आता मी ह्यामध्ये काढून घेणार आहे आणि तसंच थंड करायला ठेवणार आहे. त्यांना आणखी थोडंसं विश्रांत राहिलेलं होतं, तुम्ही पाहिलेलंच आहे. ते पण परत एकदा मी ह्याची वाफ देऊन घेणार आहे. वाफ द्यायला ठेवलेला आहे, तर तिथं ओट्यापाशी उभारण्यात वेळ घालवण्यापेक्षा मला चला डायनिंग टेबल स्वच्छ असं पुसून घ्यावं. त्यामुळे तर डायनिंग टेबल पुसून घेत आहे, कारण बाहेरचं ऊन तर आता गेलेलं आहे बघा. दुपारच्या टायमाला झोपल्यापेक्षा म्हणलं. आणि मेन म्हणजे खरं सांगू, उन्हाळा काम न करण्याच्या मागचा मला स्वयंपाक म्हणा, हे जे त्याचे पदार्थ करायला प्रचंड आवडतात, किचनमधली कामं आवडतात. पण माझं काय व्हायचं, उन्हात बसून कुठे करायचं ना. खरंच तुमच्याशी मी आता शेअर करते, त्यामुळे मी करत नसायची. तर एक आयडिया सुचली, मी तुम्हाला पुढे शेअर करेनच मी ते. आता बघा हे वाफ दोन्ही पण घेतलेलं आहे, थंड झालेलं आहे. त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि ह्यामध्ये मी आता हिरवी मिरची ॲड करत आहे. तुम्हाला खरं सांगू पर्यंत बरेच जण ह्याचं लाल तिखटाचंही बनवतात, पण हिरव्या मिरचीची जी टेस्ट असते ना, ते लाल तिखटाची, मला तर पर्सनली खरं सांगते अजिबातच लाल तिखटाचं आवडत नाही. उपवासाची चिकलीसुद्धा केल्यानंतर बघा, लाल तिखटापेक्षा हिरवी मिरचीची खूप छान लागते. कारण कमी प्रमाणामध्ये घालावं लागतं हिरवी मिरची, नाहीतर तळल्यानंतर ठसका लागतो खाताना. आणि मीठ पण वेताने घालावं लागतं, कारण वाळवणीचे जे पदार्थ असतात ना, त्यामध्ये जर आपण मीठ भरपूर प्रमाणात घातलं ना, तर ते खराट होतात तळल्यानंतर. त्यामुळं आपण जसं नॉर्मली कसं व्यवस्थित असं घालतो ना मीठ, तसं नाही, थोडंसं कमीच घालावं लागतं. त्यानंतर सगळं मिक्स केलं बघा. त्यानंतर इथंच कॉटनचा कपडा माझ्या एका फ्रेंडने दिलेला होता कोल्हापूरच्या, त्यांच्या ते माग वगैरे असतं ना, तिने मला हे दिलेलं होतं. तर मी हे डायनिंग टेबल सगळं हांतरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर सांडगे तोडायला घेतलेलं आहे. मुलांना म्हणलं जरा हेल्प वगैरे करा, पण पोरांचं कसं असतं ना, मम्मा मी असली कामं नाही करणार असं तसं, तरी पण मुलांनी खूप सारं मदत करतात म्हणून खरं तर चाललेलं आहे. नाहीतर आपल्या मावशी असतातच. मावशींचं कसं 1 तासाची मावशी लावलेली आहे, त्यामुळे 1 तासामध्ये काय काम सांगायचं ना, पटकनी कामं पण होऊन जातात बघा. आणि त्यामुळे मला मावशीने 1 तासामध्ये, म्हणजे मी तासाला मावशी लावलेल्या आहेत ना, त्यामुळे. तर हे बघा, जरा मोठ्या प्रमाणामध्ये सांडगे आपल्याला असे तोडून घ्यायचे करायचे आहेत. बरेचसे वेगवेगळे शब्द पण आहेत खरं तर ह्याला. तर
बघा 1 किलोचे सांडगे एवढेच झाले बघा. जरा मोठे मोठे असल्यामुळे एवढेच कमी प्रमाणामध्ये झाले. ठीक आहे, चालायचं, पहिल्यांदाच केलेलं आहे. त्यानंतर हॅलो बघा आलं. आता मी सगळं आवरलं, दुपारी थोडी झोप वगैरे काढली, आता चाललेली आहे मी बिशीला. आणि बिशीला जायचं. आज मला खूप थकायला आलेलं होतं, पण कसं माहिती आहे का, बिशीला जायचंच म्हणलं काही पण होऊ दे तेवढंसं, आणखी जरा रुटीनमध्ये चेंज होतं. आणि मामी मैत्रिणी भेटल्यानंतर खूप सारा मी हसतो, मजा असते, त्यामुळे मला जाऊया. खरं तर बिशीला जायचं मन करत नव्हतं माझं. त्यानंतर आमची आज बिशीची थीम आहे व्हाईट कलरचा टॉप जीन्सवरचा. आणि हा मी बॉम्बेला गेले होते ना ट्रेनिंगला, त्यावेळेसचा आहे. आणि निमिष पण येणार आहे बघा बिशीला, तर तो मला मम्मा ह्या ड्रेस घालू का तो ड्रेस घालू, त्याचं चालू होतं. आणि हा टॉप मी मुंबईवरून आणलेला आहे, एकदम मस्त असा आहे बघा. 450 रुपयेचा आहे. त्याला मी 300ला खूप वेळा दे म्हणत होता, पण अजिबात द्यायला तयार नव्हतं. आमच्या पुण्यामध्ये बघा जरा तरी कमी करतात, पण हे मुंबईची लोकांना अजिबात कमी केलं नव्हतं त्यांनी. म्हणलं जाऊ दे, पण आवडलं होतं मला खूपच म्हणून घेतला मी. त्यानंतर इथं मेकअपचं साहित्य वगैरे आता काढत आहे. खरं सांगू, हॅलो फ्रेंड्स, तर बघा आता मस्तपैकी तयार झालेली आहे बघा. जीन्स आणि व्हाईट टॉप असं आहे आमचं आज बीसीचं थीम आहे. त्यामुळे तर न्यूट्रल अशी लिपस्टिक लावलेली आहे, मस्त मोत्याचं कानातला घातलेला आहे, व्हाईट कलरचे वॉच घातलेलं आहे. त्यानंतर मला दाखवते, हे बघा हे अशा पद्धतीने घातलेलं आहे. अशा पद्धतीने एकंदरीत लुक झालेला आहे माझा. आणि निमिष पण येणार आहे ॲक्च्युली बीचला. निमिष चल, निमिष चल. पासवर्ड काढ. मीच काढते. तिथे गेला तिकडे गेला काढलं की गेला मोबाईल घ्यायची गरज नाही. आता तुम्हाला प्रश्न पडलेला आहे की निमिष का येत आहे बिशीला. ॲक्च्युली सोसायटीतली बिशी आहे, आणि जी माझी फ्रेंड आहे ना ती निमिष, तिची जी मुलगी आहे ना ती निमिषची फ्रेंड आहे. मग माझ्याकडे ज्यावेळेस बिशी होती त्यावेळेस पण तिची मुलगी म्हणा, तिचे जे काही फ्रेंड आहेत ना ते आलेले होते. म्हणजे आमच्या बिशीमधले जेवढे काय आहेत ना नेहमीचे मालोक फ्रेंड जे, आम्ही बिशीला मग मुलांना घेऊन येतो. प्रत्येक बिशीला नसते खरं तर, काही बिशीला असते. फक्त मला वाटतं 2-3 बिशीलाच फक्त मुलं आलेले आहेत. त्यानंतर आमच्या शेजारच्या बिल्डिंगमध्येच बिशी आहे. तर आम्ही पोहोचलो आहोत, आता लिफ्टमध्येच आहोत. चला तर माझा लुक मला कसा वाटला नक्की सांगा. आणि दुसरी गोष्ट, उपवासाचे सांडगे करून बघा, खूप टेस्टी होतात. तळल्यानंतर जसं वाळते ना, तळल्यानंतर मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर आता बाय, काळजी घ्या सगळ्यांनी. इथेच ब्लॉग मी थांबवते. नवीन लोकांनी सबस्क्राईब करा. ओके बाय, काळजी घ्या सगळ्यांनी. बाय, गुड नाईट.